चाललोय नाशिकला. आता आम्ही झोपेतून उठलोय. आमच्या पप्पाचा बर्थडे, तर आम्ही चाललोय नाशिकला. आता आम्ही काय खातो नाही, उकड्या हुआ काय मोली आळूच्या पोळ्या खातोय. ते आम्ही टिफिन मध्ये आणलेला. आणि आपण केक पण आणलेला. समृद्धी महामार्ग आहे, हा नागपूरकडे जातो. आमचं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही एकदम स्केडी मॉन्टिटीच्या एरियामध्ये जातो. येस, पण तोपर्यंत मला एक गोष्ट सांगायची की आम्ही फक्त वेट करतो की हायवे कधी संपेल आणि आम्ही सनरूफमध्ये चढू आणि काहीतरी खाऊया. पण या ब्लॉगमध्ये आत्विक अभिनव नाही आहेत, फक्त सौम्य आणि आराध्य आहेत. हे बघा टनल आलंच आहे फ्रेंड्स. इथे एवढा मोठा टनल आहे जो तुम्हाला आता दाखवते मी. आता गाईज हा टनल खूपच जास्त मोठा आहे. एवढं मी तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे माझ्या सोचचे पण बाहेर निघाले एवढा मोठा टनल आलाय हा. जस्ट कांट इमॅजिन. आम्ही इथे एका ढाब्यावरती थांबलोय. आम्हाला भूक लागली म्हणून खायला. आता आम्ही इथे वॉश बेसिनमध्ये हँडवॉश करते. वॉश बेसिनमध्ये आता हँडवॉश केलं. आता पप्पांनी ना मस्त खायला मागवलंय, ते खाऊ आणि तुम्हाला दाखवू पण काय खाऊ. तर त्यानंतर भेटू. आता डायरेक्ट सगळं खाल्ल्यानंतर गाडीत. आता हॉटेलमधून खाऊ झालंय आणि आता आम्ही निघलोय आमची पुढची जर्नी कंटिन्यू करायला. आम्ही आईस्क्रीम खाल्लेत म्हणून इथे डाग लागले. आम्हाला सवय नाही नीट खायची. आपण गुजराती बनलोय. तर गाईज आता आम्ही थोडासा रिलॅक्स करू. हे बघा माझे न्यू चप्पल. हा न्यू क्रॉक्स. हा मग आमच्या दोघांचे दाखवते बघा गाईज. हे माझे क्यूट क्रॉक्स आणि हे आराध्याचे क्यूट क्रॉक्स. आम्ही कसे बसले तुम्हाला दाखवतोय बघा. असे बसलोय, सरळ बसलेच नाहीत. मस्त एकदम व्ह्यू एन्जॉय करतोय. तुम्ही पण बघू शकता. देते थांब जरा. कुठे जायचं? सनरूफ ना आमचे नको हे करू, पापा ओरडण करू. अरे तूच घाबरशील. तू हात वर केला काय ढग लागेल तुझ्या हातात. काही पण हो ते खाली आले आपण डोंगरावरून कुठून चाललोय. तुम्ही असे काही पण म्हणतात. असे काही पण नाही म्हणत. तुम्ही मला अटक करूनच नाही ते. एकदम मस्त व्ह्यू आहे जो तुम्हाला आता मी दाखवला. किती भारी व्ह्यू होता. जस्ट कांट इमॅजिन. अजून एक व्ह्यू दाखवते. जो व्ह्यू दाखवला किती मस्त होता. ब्रिलियंट आयडिया. बरं झालं तुम्हाला दाखवलं. एकदम भारी दिसतंय. तर चला आता आपण डायरेक्ट दर्शन घेऊ जिथे तिथे भेटूया. आम्ही फायनली पोचलोय आणि माझ्या हिशोबाने आम्हाला तिथे जायचं दाखवतो का. इथे जो मंदिर दिसतोय ना, माझ्या हिशोबाने आपल्याला तिथंच जायचंय. आमची आता चालायची जर्नी सुरू झालेली आहे. शिड्या आहेत त्या पार करतो.
बघा इथे ट्रेकिंग आहे खूप सारी, दाखवतो तुम्हाला. आम्ही 5 तिकीट काढलेत आमच्यासाठी आणि हा पुढे माझी ट्रेन आहे ना छोटीशी, तशी माथेरानला असते स्लो स्लो, तशी आराध्य होतं या पुढे, एवढं स्लो चालतो ना. आता इथे आम्ही आलोयत रोप वे, तिथे असं लिहिलेलं, तिकीट काउंटरमधून तिकीट घेतलं आणि इथे एक रोप वे लिहिलं. बघू चला ते रोप वे मध्ये काय आहे. OMG, लेट्स डू. आत्ताच बघून मज्जा होते, पुढे काय होईल आय डोंट हॅव एन आयडिया. तुम्हाला मी स्टार्टिंगला एक रूट दाखवला होता जिथून एक ट्रेन जात होती, तर त्याच ट्रेनने आम्ही चाललोय. मी नंगे पाय झालं, चप्पल काढली आहे, आमच्या पायात कोणाचीच चप्पल नाही आहे. ते ट्रेनमध्ये बसलोय, दाखवतो व्ह्यू तुम्हाला. दरवाजे बंद झाले आणि म्हणजे इथे माणसं येतील अजून. चप्पल काढली गेली आहे. मी सामान घेतले देवीची ओटी भरायला. हा प्रसाद आहे जो आम्ही देवीच्या पायाशी इथे ठेवून नेणार आहोत घरी. शूटिंग करणे अलाउड नव्हतं म्हणून मी तिथे शूट केला नाहीये, पण फोटो काढलेच ते तुम्हाला नक्की शेअर करेन. तर चला आपल्या ट्रेनमध्ये बसू आणि खाली खाली पोचल्यावरती आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटू आपल्या पूल. फ्रेंड्स, आता आम्ही परत चाललो आहेत घरी. रिटर्न जर्नी जी मी रेकॉर्ड केली नाही कारण की आम्ही सगळे थकलो होतो. आता पप्पा ड्रायव्हिंग करत आहेत. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. सबस्क्राईब टू कूल कझिन्स गाईज, सबस्क्राईब नक्की करा.